लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। सन्माननीय राजसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी राजभाषा दिवस हा मोठ्या थाटामाटात साजरा करायला लावलेला आहे। मराठी भाषा रुजवण्यासाठी जे आपल्या महाविद्यालयातील जे शिक्षक आहेत ते प्रयत्न करत आहेत किंवा मराठी विषय शिक्षक त्यांना दिलेलं जे कार्य आहे ते प्रामाणिकपणे पार करत आहेत। अशा शिक्षकांचा कुठेतरी सन्मान व्हायला पाहिजे, कारण त्या आशेने आम्ही आपल्याकडे आलो आहे। आमच्या कृपया आपण सन्मान थोडा स्वीकारून घ्यावा। जाणतो मराठी मानतो मराठी। आमुच्या मनात दंगते मराठी। आमुच्या रगात रंगते मराठी। आमुच्या मनात दंगते मराठी। आमुच्या रगात रंगते मराठी। आमुच्या उरात स्पंदते मराठी। भाग्य बोलतो मराठी। झालो खरेच धन्य ऐकतो मराठी। बोलतो मराठी ऐकतो मराठी। जाणतो मराठी मानतो मराठी। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आमच्या काही छोटेखानी आपण कार्यक्रम आयोजित केला, आमचा सत्कार केला। त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काही पदाधिकारी आहेत, विशाल पाटील, सुहास पाटील, रोहित खन्नार, कौस्तुभ मोरे या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो। या निमित्ताने तुम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आला, आमच्या पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या होकाने आम्ही आमचा सत्कार केला। सुस्वागतम। पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयामध्ये आपण अगदी स्वतःच्या आपुलकीने आलेला आहात, त्यामुळे सर्वात आधी तुमचं सर्वांचं आम्ही स्वागत करतो। आमचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब पिके पाटील, त्याचप्रमाणे आमचे विद्यमान अध्यक्ष महोदय आदरणीय बापूसाहेब दीपक पाटील, आमच्या सचिव साहेबा कमलताई साहेब पाटील आणि आमचे समन्वयक साहेब मकरंद साहेब पाटील, त्याचप्रमाणे आमचे प्राचार्य साहेब आज ते मंत्री महोदयांच्या मीटिंगला गेलेले आहेत, जळगावला उदय सामंत सर येत आहेत, त्यामुळे ते उपस्थित नाही। आणि आमचे उपप्राचार्य डॉक्टर पिंकी पाटील सर, उपप्राचार्य इंदिरा मॅडम यांच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण महाविद्यालय तसेच शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपलं सहर्ष स्वागत करतो। आपण आपल्या पक्षाच्या वतीने म्हणा किंवा आपण सर्वांच्या वतीने जो इथं येऊन आमच्या शिक्षकांचा सत्कार करीत आहात, ते खरोखर एक कौतुकाचं गोष्ट आहे। तर यासाठी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि हा उपक्रम आपण राबवित आहात त्याबद्दल आम्हाला सुद्धा त्याचं कौतुक आहे। तर आपल्या या महाविद्यालयामध्ये जवळपास 250 एकर पूर्ण परिसर आहे आपल्या मंडळाचा आणि इथं टोटल 10 कॉलेजेस आहेत आणि या कॉलेजेसमध्ये जवळपास
8 ते 10,000 विद्यार्थी शिकतात. नुसता या कॉलेजचा विचार केला तर इथं 5,000 विद्यार्थी शिकतात. आणि या सर्व विद्यार्थ्यांना फक्त इंग्रजीत माध्यम नाही तर मराठी भाषेचं स्पेशल पूर्ण MA पर्यंत पण शिक्षण दिलं जातं. 11वी पासून तर इतर पूर्ण मराठी वगैरे सर्व विषय. तर हे सर्व विषय घेताना खरोखर आपल्या मातृभाषेचा गौरव करण्याच्या निमित्ताने आपण इथे आलात आणि आमच्या शिक्षकांचं आपण सत्कार करीत आहात ते आमच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे. तर उपक्रम आपण राबवत आहात तर खरंच कौतुक आहे. कुठेतरी आपल्या लोकांचं काहीतरी कौतुक झालं पाहिजे आणि त्यांच्या ज्या काही कलागुण आहेत तसं शिक्षक असतं शिक्षकी पेशेमध्ये शिक्षण देत असतं पण त्याच्यासोबतच त्याचे जे काही अवांतर गुण आहेत ते सुद्धा हेरले गेले पाहिजे. आजच्या या छोट्या काही उपक्रमात आज इथे आमचे सर्वांचे आवडते प्राचार्य साहेब हे कार्यभावल्यामुळे बाहेर गेले. तसेच आजचे आमचे आवडते उपप्राचार्य आदरणीय मिलिंद दादा तसेच आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आदरणीय इंदिरा मॅडम समोर आमचे महाविद्यालयाचे प्रशासकीय वेळोवेळी आमच्या गरजा पूर्ण करणारे भांडारकर नाना आणि जमलेले सर्व बंधू भगिनींनो, आज आपण नंदुरबार जिल्ह्याचे जे मनसेचे अध्यक्ष आहेत आदरणीय राजेंद्र भाऊ आणि त्यांची सर्व टीम तर अतिशय असा अभिनंदनीय उपक्रम आज आपण केलेला आहे. आपलं जे महाविद्यालय आदरणीय अण्णासाहेब हे आमचे दैवते आदरणीय बापूसाहेब आणि आदरणीय आमचे मकरंद साहेब हे वेळोवेळी आमच्या सर्व गरजा या महाविद्यालयात पूर्ण करतात. मग ते मराठी विषयाचे पुस्तकं असो ग्रंथ असो किंवा इतर वर्षभरचे उपक्रम असो किंवा मग कोणत्या समारंभामध्ये जे मराठी क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेले जे बडे व्यक्ती असो तर सर्वच आमच्या महाविद्यालयात वर्षभर येत असतात आणि ते लगेच त्या ठिकाणी आम्हाला मंजुरी देत असतात. तर आमचे महाविद्यालय हे उपक्रमशील महाविद्यालय आहे. तर वर्षभर आमच्या या महाविद्यालयात मराठी विषयाचे जे वेगवेगळे उपक्रम असतात ते आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने राबवत असतो. मुलांना आपण प्रोत्साहित करत असतो. परंतु आज त्या ठिकाणी आपण आमच्या सरकाराला आपण धावून आलात हे आम्हाला थोडंसं वेगळं वाटलं की या ठिकाणी अशा पद्धतीने उपक्रम हा अभिनंदनीय असा उपक्रम आपण केलेला आहे. तर निश्चितच सुरुवात ही छोटी म्हणजे सुरुवात या वर्षापासून झालेली आहे परंतु दिवसेंदिवस किंवा अनेक वर्षात हा उपक्रम खूप मोठा होईल असं मला त्या ठिकाणी आपल्या सर्व आलेल्या जे सर्व कार्यकर्ते यांच्या आत्मविश्वासावरून मला वाटतंय. तर या ठिकाणी आपण आलात आणि आमच्या या सर्व मराठी शिक्षकांचे आपण कौतुक केलं सत्कार केला आणि म्हणून या महाविद्यालयाच्या आमच्या आदरणीय प्राचार्य साहेब आणि या महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांच्या मी मनस्वी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनो, खरं तर आपल्यातनंच गेलेले आणि नवीन नूतन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेश्वर भाऊ सामुद्रे, आमिर राजहंस आणि त्यांची टीम आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. राजेश्वरचा स्वभाव तसा पहिलेपासूनच खूप हुन्नरी आणि काहीतरी उपक्रम वेगवेगळे राबवण्याच्या हेतूने विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून काम करत करत आज ते घराच्या एका मोठ्या निर्मात्याच्या दिशेने त्यांनी वाटचाल केली आणि पूर्ण नंदुरबार जिल्हा त्यांनी ताब्यात घेऊन एक चांगलं कार्य या ठिकाणी करत आहे. त्यासाठी मी प्रथमतः आपल्या युनिटकडनं त्यांच्या शब्दसुमनाने स्वागत करतो आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीयुत मोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. उपप्राचार्य RJ रघुवंशी सर या ठिकाणी आहेत आणि उपमुख्याध्यापक श्रीयुत JM पाटील सर, पर्यवेक्षक AD खेडकर सर, ज्येष्ठ शिक्षक DJ पाटील सर या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. आज ऐकून खूप आनंद झाला मनस्वी की आणि खरं म्हणजे ज्या तत्वावर राजसाहेबांनी या ठिकाणी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी केलेली आहे की मराठी भाषेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि
मराठी जो व्यक्ती असेल त्याच्याच प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी संवर्धन केलं पाहिजे, म्हणजे त्याच्या कुटुंबापासून तर पूर्ण वाटचालीसाठी. तर त्याच्याच एक पायंडा राजेश्वर भाऊंनी या ठिकाणी उभा केलेला आहे. तसे आमचे शिक्षक खूप कृतिशील आणि कार्यशील असतात याची जाणीव आपल्या सर्वांना आहेच, आणि त्यात आणखी तुम्ही करत असलेला सन्मान याची भर त्या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे हा तुम्ही जो केलेला उपक्रम आहे हा खरंच एक अभिनंदनीय उपक्रम म्हणावा लागेल. आणि मला आज ऐकून खूप आनंद झाला की तुम्ही अशा पद्धतीच्या उपक्रमाला या ठिकाणी वाटचाल करून दिली आणि आमच्या शिक्षकांच्या या ठिकाणी तुम्ही सन्मान करत आहात. तर मी मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी आमुच्या रगा रगात रंगते मराठी आमुच्या मना मनात दंगते